पालकमंत्र्यांचा जयंतरावांना काटशहा, परिषदेतील सत्ता हिसकावल्याचा बदल, राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपला बहुमत मिळवले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यातील काटशहाचे राजकारण संपता संपेना. जिल्हा बँकेच्या कारभारावरून जयंतरावांना खिंडीत पकडलेल्या पालकमंत्र्यांना जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवत जोरदार शह दिला होता. आता पालकमंत्री पाटील यांनी महापालिकेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील 2 नगरसेवक फोडून जोरदार काटशह दिला आहे. या फुटीमुळे भाजपने महापालिकेत आता पूर्ण बहुमत मिळवलेलं आहे. सांगली महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक आहेत. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे 3 नगरसेवक काम करत आहेत. या 3 पैकी 2 नगरसेवकांनी नुकताच मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जयंत पाटील यांच्याकडे आता पालिकेत अभिजित कोळी हे एकमेव नगरसेवक शिल्लक आहेत. त्या फुटीमुळे जयंत पाटील महापालिकेच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे सुद्धा सहभागी आहेत. खोत आणि पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेवर अनेक आरोप करत बँकेची नोकरभरती थांबवली. मुख्य म्हणजे बँकेच्या माजी संचालकांसह काही विद्यमान संचालकांची चौकशी पुन्हा सुरू करून जयंत पाटील यांना जोरदार शह त्यांनी दिला आहे. पडळकर यांनी लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून भाजप अडचणीत आली होती. मात्र पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीने घेतलेल्या संस्कृती सभेत मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर झालेल्या टीका टिप्पणीमुळे भाजप विशेषतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सुद्धा प्रतिसभा घेत जयंतरावांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. जिल्हा बँकेसह अन्य काही प्रकरणात जयंतरावांची चौकशी लावण्याची जाहीर धमकीवजा इशारा पालकमंत्री पाटील यांनी दिला आहे. केवळ इशारा देऊन न थांबता त्यांनी जिल्हा बँकेची संचालक मंडळाने सुरू केलेली नोकरभरती रद्द केली. यासाठी मुख्यमंत्र्यांकडून रात्रीत नवीन आदेश काढण्यात आले. बँकेची स्थगित असलेली चौकशी सुरू करण्यात आली. अजूनही पालकमंत्री पडळकर आणि खोत हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयंत पाटील यांना टार्गेट करत आहेत. या स्थितीत जयंत पाटील यांनी थंडा करके खाओ अशी भूमिका घेत भाजपच्या खेळ्यांना संयमाने आणि राजकीय मुत्सद्देगिरीने उत्तर दिलेलं आहे. जयंतरावांची महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी झाली तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत छुपी आघाडी करत भाजप विरोधात मोठी खेळी खेळली. त्यामुळे भाजप महापालिकेत पूर्ण बहुमतापासून वंचित राहिली. भाजपला बहुमतासाठी 1 जागा कमी पडल्याने पालिका निवडणूक आपल्या विरोधात लढलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सत्तेसाठी सोबत घ्यावे लागले ही सल भाजपच्या मनात होती आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यापासून पालिकेतील शरद पवार पक्षाचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न चालवले होते. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. ते आता येत आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.